सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या साधारणतः 2-3 महिन्यांपासून बिबट्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढलेला आढळून आलेला आहे। मध्यंतरी मी एकदा या संदर्भामधली जेव्हा माझगाव तालुका पाटण आणि बनपुरी तालुका पाटण या ठिकाणी जेव्हा बिबट्याचा मानवावरती हल्ला झाला तेव्हा या संदर्भातली मी एक बैठक घेऊन त्या अनुषंगाने काही सूचना वन विभागाला दिलेल्या होत्या। आज पूर्ण जिल्ह्याचा या संदर्भातला विस्तृत आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि वन विभागाचं आणि म्हणजे प्रादेशिक वन विभाग आणि वन्यजीव विभाग या दोन्ही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं पडलं की मानवी वस्तीतला वावर बिबट्यांचा वाढलेला आहे, विशेषतः ऊसाच्या क्षेत्राच्या लगत अशा पद्धतीचे बिबटे आढळत आहेत। आणि म्हणून मी या बाबतीत जेव्हा मागं बैठक घेतली तेव्हा माननीय वनमंत्र्यांशी चर्चा केली होती की आम्हाला पिंजऱ्यांची संख्या वाढवून द्या। तर त्यांनी 20 अधिकचे पिंजरे हे आपल्या जिल्ह्याला मागच्या 15 दिवसापूर्वी दिलेले आहेत। ती 20 पिंजरे आम्हाला वन अधिकाऱ्यांनी आता सांगितलं की ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण लावलेत, पण एकाही ठिकाणी आतापर्यंत तरी कुठं त्याच्यात बिबट्या अडकला नाही। एक ठिकाणी महाबळेश्वरला फक्त कुठेतरी त्यांना तो त्या पिंजऱ्यामध्ये आढळला। आपण ड्रोनचे नाईट शूटिंग करणारे कॅमेरे हे सुद्धा DPDC मधनं या ठिकाणी आपण दिलेले, तर त्याचं सुद्धा फिटिंग म्हणजे ते सुद्धा लावलेले आहेत वन विभागाने। आत्तासुद्धा मी जिल्हाधिकारी महोदयांशी आम्ही चर्चा केली बैठकीमध्ये की या वर्षीची उद्याच आढावा बैठक आहे जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचा किती टक्के खर्च झाला आणि किती टक्के प्रलंबित आहे। जर काही विभागांचा खर्च होत नसेल आणि जर आपल्याला रिअप्रोप्रिएशन म्हणजे पुनर्नियोजन करावं लागणार असेल जिल्हा नियोजन समितीचं, तर त्यातनं काही पैसे या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी ड्रोन उपलब्ध करणे, पिंजरे उपलब्ध करणे या बाबतीतला निर्णय उद्या आम्ही घेऊ, पण तशी आवश्यकता वाटली तर ते सुद्धा आपण करू। त्याचबरोबर आज एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला की लगेच उद्यापासून लोकांच्यात सावधानता लोकांनी काय बाळगली पाहिजे यासाठी त्या संबंधित जी काही गावं आयडेंटिफाय झालेली आहेत अशा गावांच्या लगतच्या गावांमध्ये आमचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, वन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अधिक तिथल्या गावचे सरपंचांना बरोबर घेऊन आम्ही ग्रामसभा घेऊ आणि त्या ग्रामसभेमध्ये काय प्रिकॉशन्स घ्यावी, काय काळजी घ्यावी या बाबतीत सोप्या भाषेमध्ये लोकांच्यामध्ये आम्ही अवेअरनेस हा उद्यापासूनच संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू करतो आहे। दुसराही निर्णय आम्ही आज केला की वन्यजीव विभागानं आणि प्रादेशिक वन विभागाने आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः कराड आणि पाटण तालुक्याला त्या भागात चांदोली अभयारण्य आणि कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हे 3 फॉरेस्टचे मोठे फॉरेस्ट झोन्स आहेत। तर त्याच्या लगतची जी गावं आहेत ज्या गावांमध्ये संभाव्य बिबटे वावर करू शकतात तर अशा ठिकाणी त्या गावांच्या लगत मोठी चर काढणं हा जो वन विभागाचा एक कार्यक्रम आहे तर त्याचाही प्रस्ताव वन्यजीव विभागानं आणि प्रादेशिक वन विभागानं तयार करावा आणि त्याच्यासाठी विशेष निधी राज्य सरकारकडून मिळवायचा झाला तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याची किंवा त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। एकूणच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांची खबरदारी घेणं ही आमची जबाबदारी आहे। त्यामुळे त्याची सर्व उपाययोजना आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेल्या आहेत। सगळ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना फील्डवर राहायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जेव्हा ग्रामसभेला आमचे अधिकारी जातील तेव्हा जवळ उपलब्ध असणारा वन विभागाचा अधिकारी कोण आहे म्हणजे तातडीने जर एखादा पिंजरा शिफ्ट करावा लागत असेल की जिथं समजा लोकांनी सांगितलं की इथं आम्हाला बिबट्याचा वावर आढळून आला तर अशा ठिकाणी ते पिंजरे शिफ्टिंग करण्याची सुद्धा तात्पुरती आता जे लावले तिकडून तो तिकडे शिफ्ट करण्याची सुद्धा सूचना आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। कुठेही जिल्ह्यातल्या लोकांनी पॅनिक होऊ नये, घाबरून जाऊ नये। प्रशासन आवश्यक ते सगळ्या उपाययोजना बिबट्यांचा वावर कमी करण्यासाठी आम्ही करतोय। धन्यवाद। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।